आलेल्या सर्व खेळाडूंचं मी प्रथमतः कसारा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत करतो व तसेच तुम्हा सर्वांचे लाडके आपले कसारा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय सन्माननीय रोशन भाऊ शेलार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण इथे आयोजित केलेली आहे। तरी प्रथमतःच सराव मॅच होणार आहे इथे कडूचीवाडी हे पक्ष एकता सलामीचे फलंदाज मैदानात जाताना तसेच वैयक्तिक पहिला सांघिक पहिला षटक घेऊन आलेला आहे तो सागर नावाजलेला खेळाडू सागर लिना तिथं लिना कागद नाही नाही असतोय ना बॅट्समन कोण आहे बॅट्समन बघ आता आवाज पाडते नाही पाडत ना माईक लांब धरला तर नाही पाडत। सामन्याला सुरुवात होताना चला 5 षटकांचा सामना असेल। मोठं विकेट मारा करेल तो सागर सुरुवात सामन्याला सुरुवात होताना त्यांचा सामना करेल तो सागर बबलू नॉन स्ट्राइकला आहे तो सागर लेफ्ट हँड के बादशाह सागर कोण नाव मला बॅटिंगला बबलू आणि के बादशाह सलामीची जोडी गेला का सामन्याला सुरुवात होताना पहिलाच चेंडू सागर यांचा बबलू करिता बघूया काय घडतंय। खेळपट्टीवरती जर का बघायला गेलं तर नवीनच खेळपट्टी आहे। या खेळपट्टीवरती पहिला चेंडू हाताळताना तो सागर आणि त्याचा सामना करताना तो बबलू नवीन खेळपट्टीचा अंदाज घेताना पहिलाच चेंडू कोट्यापाचा चेंडू निर्धाव चेंडू चांगली सुरुवात म्हणावं लागेल एकता संघाकडनं। 5 षटकांचा सामना असेल दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज होतोय तो सागर पुन्हा एकदा फर्स्ट बाउन्स पहिली वॉर्निंग मिळालेली आहे ती गोलंदाजाला। लखन साबळे असलेला आहे फटका क्षेत्ररक्षक तिथे हजार भोरू आणि झेलभूमीला प्रदान केलेली आहे। दरम्यान एक धाव एका धावेने श्रीगणेशात झालेला आहे आपल्या संघाचा कडूचीवाडी राजवळी या संघाचा। दरम्यान आता मात्र स्ट्राइक वरती जातोय तो के बादशाह। 2 चेंडू 3 चेंडू 1 धाव षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज
वाईड. अवंतराशी एक धाव. अवंतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 2. 3 चेंडू आणि 2 धाबा. निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान 4 चेंडू 2 धावा झाले आहे आतापर्यंत. जर बघायला गेलं तर कुठेतरी संत गतीने चाललेला हा सामना. षटकातील पुढील चेंडू. एक धाव. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती आला हा विकेट. चांगलीशी गोलंदाजी सागर याची. आपल्या पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर चांगलीशी गोलंदाजी केली सागर याने. 3 धावा खर्च करून 1 गडी बाद देखील केलाय. जवळ पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर 3 धावा खर्च करून 1 गडी बाद केला सागर या गोलंदाजाने. बघूया दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज संदीप. अजूनही के बादशाह आणि त्याची साथ देतील ते अनिल कडू. बघूया स्ट्राईकला आहे तो के बादशाह आणि गोलंदाज संदीप. हो पहिला चेंडू. पंचांचा इशारा वाईट चेंडू. अवंतराची 1 धाव. आता मात्र पुन्हा एकदा चांगला असा प्रयत्न होता परंतु यष्टीरक्षकांनी आता मात्र झेल सोडलाय. चांगली अशी गोलंदाजी संदीपच्या मार्फत बघायला भेटते. नक्कीच या चेंडूवरती विकेट गेला असता परंतु इथं यष्टीरक्षकांनी कॅच सोडली. परिणामी पुन्हा एकदा के बादशाहला मोठी संधी मोठे फटके मारण्याची. बघूया या संधीचा पुरेपूर फायदा घेतील का के बादशाह. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने. आता मात्र चांगला असा चेंडू म्हणावं लागेल तिथं. निर्धाव असता चेंडू. सातत्याने चांगली अशी गोलंदाजी करताना एकता संघाकडनं गोलंदाज पहिले षटक देखील टाकलं ते सागर याने. चांगली अशी गोलंदाजी केली. त्यानंतर गोलंदाज आले ते संदीप आणि संदीपने जर बघायला गेलं तर आपल्या 2 चेंडूमध्ये अवघी 1 धावा खर्च केली. म्हणजे चांगलीशी गोलंदाजी होती संदीपकडनं देखील. तिसरा चेंडू देखील निर्धाव असा चेंडू. नक्कीच फलंदाजाला इथं कुठेतरी फसवलं गेलंय. गोलंदाज चांगलीशी गोलंदाजी करतोय. फसवा चेंडू म्हणावं लागल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॅक टू बॅक जर बघायला गेलं तर 3 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज. हा शब्द काढून टाकते बघायला गेलं तर हा शब्द काढून टाकते. 4 बॉल आता मात्र बॅट कट लागून चेंडू जातोय सीमेरेषे पलीकडे 4 धावींसाठी. हा पहिला चौकार. पाच चेंडू आणि 8 धावा. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू संदीप याचा. धावसंख्या 8 धावा. बघूया अजूनही सलामीचा फलंदाज के बादशाह हा खेळपट्टीवरती.
डॉट झाला जाऊ दे आज झाले 3 बॉल डॉट गेले 4 बॉल डॉट गेले 4 गेले शेवटचा चेंडू होता वाईट चेंडू त्याच्यावरती मिळते एक अवंतराची एक धाव आणि वाईट प्लस 1 अशा 2 धावा नक्की शेवटचा चेंडू होता आणि शेवटचा चेंडू कुठंतरी वाईटच्या पद्धतीने टाकताना गोलंदाज संदीप बघूया आता मात्र पुन्हा एकदा शेवटचा चेंडू हो नक्कीच स्ट्राईकला अनिल कडू होते परंतु या चेंडूवरती मात्र निर्धावाचा चेंडू गेलाय परिणामी 12 चेंडूमध्ये म्हणजे 2 षटकामध्ये जर धावसंख्या बघायला गेली तर धावसंख्या झाली ती 10 बघायला गेलं नाही तो एक गेला ना बाउंड्री एकच बाउंड्री गेली पहिल्या ओव्हरला 4 होते 3 होते हा 3 होते नाही 4 होते 10 बरोबर 3 होते 4 होते 3 होते एकच वाईट बघूया तिसरा षटक घेऊन आले तो ललित गांगुर्डे पहिला चेंडू नक्कीच खराब असं यष्टीरक्षक होत आहे तिथं सिद्धेश डोंगरे यांच्याकडनं चांगलासा चेंडू होता परंतु तिथं खराब असा यष्टीरक्षक परिणामी 2 धावा धावून पळून पूर्ण केल्या फलंदाजाने चांगल्याशे गोलंदाज आहे एकटा संघाकडं बघायला गेलं तर 2 षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर आले ललित पहिला चेंडू जर बघायला गेलं तर चांगलासा चेंडू टाकला बघायला गेलं 14 होते आता मात्र पुन्हा एकदा खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथं परिणामी चेंडू गेलाय सीमेच्या पलीकडे 4 धावींसाठी परफेक्ट डायरेक्ट फील्डर उभा आहे त्या दिशेने आला नक्कीच चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता काळू यांचा परंतु चेंडू सीमेच्या पलीकडे गेला धावसंख्या झाली ती 16 धावा शॉर्ट टाकला की तिकडे जा नाही वायतागला वार मी कुठं रोडला खेटून हायवेला खेटून कीपरच्या मागे आता मात्र तिसरा चेंडू हवेमध्ये आणि स्वतः कर्णधार एसटी रक्षकाच्या पाठीमागे गेलाय कारण त्याला माहित आहे कुठंतरी थोडीशी चूक होते एसटी रक्षकांना परिणामी 1 धाव पूर्ण तोंड वळण आहे ना म्हणून तुला मी हटकत राहील काय रागू नको राग आलाच राग आलाच तर मरून जा ललित यांचा 4था चेंडू बघूया आता मात्र अनिल कडू चांगलासा चेंडू त्याच्यावरती बघूया धावून थोडं एकदा पूर्ण करेल काय तर रनआउटचा चान्स देखील आहे परंतु कुठल्या प्रकारचा बॅकअप नव्हता त्या कारणास्तव 1 धाव पूर्ण केली फलंदाज अनिल कडू याने नक्की मोठे फटके मारायचा प्रयत्न होतोय परंतु मोठे फटके काही जात नाही चांगल्याशी वारंवार गोलंदाजी करताय एक तर संघाचे गोलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता बघूया 1 धाव पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि परंतु चेंडू गेला सीमेच्या पलीकडं 4 धावींसाठी येतो हा चौकार 22 धावसंख्या झाली ती 22 धावा 5 चेंडू आणि 22 धावा पाच चेंडूमध्ये 9 धावा खर्च करताना गोलंदाज ललित बघूया शेवटचा चेंडू ललित यांचा चांगला असा फटका ऑफसाईडच्या दिशेने तिथं क्षेत्ररक्षक दादू चांगला असा क्षेत्ररक्षक देखील झालाय 1 धाव पूर्ण केली आणि एकच धावेवरती समाधान धावसंख्या ती 23 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 23 धावा बघूया आता मात्र शेवटचं षटक कोण घेऊन येतोय मॅच रे 3 झाले दादल्या खुश आहे ना पूर्ण दाखवायचं पूर्ण साईड नाव काय खरं
चौथं षटक घेऊन आलाय तो कसारा गावातील एक यंगस्टर गोलंदाज दादल्या या नावाने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज. हो पहिला चेंडू होता, पहिला चेंडू निर्धाव अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. मी आधीच म्हटलं तो यंगस्टार गोलंदाज आहे आणि या मैदानावरती त्यांनी तो गोलंदाजीची चांगली धार देखील दाखवली आहे. बघूया तशीच काहीतरी सुरुवात करताना गोलंदाज दादल्या. पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू. ओ दुसरा चेंडू होता, नक्कीच तो देखील निर्धाव असा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी होते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज दादल्या. बघूया तिसरा चेंडू के बॅकच्यासाठी. हो तिसरा चेंडू होता, चांगलं असं क्षेत्ररक्षण तिथं बोरुगोडे यांच्याकडनं. एकच धाव पूर्ण केली. आता मात्र स्ट्राईकला अनिल कडू जो 4 चेंडू 3 चेंडू रे 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव जमा केली आतापर्यंत अनिल कडू यांनी. बघूया मोठे फटके येतील का. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने. चेंडू गेलाय सीमेरे से पार, चौकार. आता मात्र चौथ्या चेंडूवरती दादल्या यांच्या गोलंदाजीवरती हा चौकार आलाय. म्हणजे जर बघायला गेलं तर आता मात्र चांगलासा फटका म्हणावा लागेल. बघूया पुन्हा एकदा. ओ नक्की शॉर्टपिच चेंडू होता, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांचा इशारा येतो वाईट चेंडू. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू जातोय सीमेरेषे पलीकडे. पुन्हा एकदा 4 धावांसाठी येतो हा चौकार. पण 3 बॉल सुंदर टाकले. 9 बॉल गेले ना, 9 रन गेले. 1 बॉल नाही रन त्याचे वैयक्तिक नाही येते. लास्ट बॉल ना, लास्ट बॉल. हो शेवटचा चेंडू होती हा ब्लास्ट. चेंडू गेलाय सीमेच्या पलीकडं. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिले 3 चेंडू जर म्हटलं तर 3 चेंडू मध्ये अवघे 1 धाव खर्च केली होती गोलंदाज दादल्याने परंतु शेवटच्या 3 चेंडू मध्ये ते जवळजवळ 14 धावा खर्च केल्या. बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे. शेवटचं षटक घेऊन आलाय तो सागर आगान ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होता. तोच गोलंदाज सागर आगान. सगळ्यात जास्त चार षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 38 धावा. बघूया आता मात्र शेवटचं षटक घेऊन आलाय तो सागर आगान. स्ट्राईकला येतो के बादशाह, नॉन स्ट्राईकला तो अनिल कडू. पहिला चेंडू नक्कीच बॅट कट चेंडू होता. परिणामी इथं काय घडतं इथं खराब असं एक्स्ट्रेशन वारंवार करताना सिद्धेश डोंगरे. नक्कीच 1 धाव पूर्ण केली फलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करायचा मोठी संधी होती परंतु सिद्धेश डोंगरे यांनी वारंवार चुका करता येतं. पहिल्या चेंडूवरती सिंगल. बघूया दुसरा चेंडू अनिल कडूसाठी. ओहो नक्कीच लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिलाय चेंडू. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. काय फटकेबाजी अनिल कडू. नक्कीच बघायला गेलं तर एक मोठा गोलंदाज त्याच्यावरती आक्रमण करताना फलंदाज अनिल कडू. धावसंख्या झाली ती 45 धावा. 2 चेंडू आणि 45 धावा. म्हणजे बघायला गेलं तर 2 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्या गोलंदाज सागर याने. शेवटच्या षटक म्हणजे हाणामारीचं षटक आणि त्या षटकामध्ये चांगल्याची फटकेबाजी करताना
अनिल कडू. बघूया तिसरा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज अनिल कडूसाठी. तिसरा चेंडू पुन्हा एकदा बॅट कट, पुन्हा एकदा झेल सोडलाय. काय लागलं पाहायला त्याच्यात? वारंवार चुका करताना इथं यष्टीरक्षक सिद्धेश डोंगरे. एकनाथ सर म्हणतो थांबायला लागेल झाकण. कुठे आहे? तिकडे आहे का तो? ज्या फलंदाजाने मागच्या काही चेंडूमध्ये 2 षटकार लगावले होते त्याच खेळाडूचा झेल सोडला इथं सिद्धेश डोंगरे यांनी. आता मात्र नक्कीच बाउन्सर चेंडू कुठंतरी फलंदाजाला मोठा फटका मारायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बाउन्सरच्या स्वरूपामध्ये चेंडू निर्धाव असा चेंडू. कशाला फर्स्ट क्लास मध्ये तो बसून जातो येतोय कशाला जनरल. लक्षण वाईड आहे वाईड चेंडू. किपरने बॉल कलेक्ट केला तर रन नाही ती आईची सूचना देते. आता ते पळत होते. पुढच्या मॅचला ताण नाही राहणार. आता मात्र त्रिफळा चित केलाय के बादशाला. एक मोठा फलंदाज आउट करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज सागर आगान. आता मात्र शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडू मधील शेवटचा. बघूया फलंदाजीसाठी गेलाय तो बबलू. आता केसेस उपाध्यक्ष धावसंख्या आहे ती 47 धावा. 5 चेंडू आणि 47 धावा. या शेवटचा चेंडू. बघूया फलंदाजीसाठी गेलाय तो बबलू. बबलूसाठी पहिला चेंडू होता. नक्कीच एक धाव पूर्ण केली आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 48 धावा आणि 49 धावांचं आव्हान ठेवलं ते एकता संघासमोर.
फलंदाज सागर आगान आणि संदीप पोटकुले. बघूया प्रथम गोलंदाजीसाठी आलाय तो मनीष. तीस चेंडू आणि 49 धाव्यांचं आव्हान. बघूया पहिला चेंडू मनीष यांचा. हो पहिला चेंडू नक्कीच अलगद कट करून दिलेला चेंडू. बघूया पाठीमाग क्षेत्ररक्षक देखील आहे के वाच्या आणि एकच धाव. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल. बघूया आता मात्र स्ट्राईकला गेलेले सागर आगान. मामा बॉल दिले पाठीमागे बॉल कोण आहे हो दुसरा चेंडू होता नक्कीच निर्धाव असा चेंडू, परंतु फलंदाजाच्या हातमधून कुठेतरी बॅट सटकली. बघितली असेल ना बॅट येणार आहे का तिथं तू मारायला आली असती तर गेला होता साईडला. पावसाळी रब्बर बॉल स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये जर बघायला तर पाहायला बोल बोलू द्या रे, नाही तर तो माईक दे ना तुम्ही बोला. नाही त्याची प्रॅक्टिस नाही. हो तिसरा चेंडू होतील एक साईडच्या दिशेने चांगलासा फटका. पुन्हा एकदा फलंदाजाच्या हातामधनं बॅट पुन्हा एकदा सटकली. एक धाव पूर्ण केली फलंदाजाने. कुठेतरी आता लेग पंच कुठेतरी आपण देखील सावध राहायचे. लेग पंचाच्या बॅट लागली तर 500 रुपये. बॅट मारली तर खप लागली तर पहिली प्रॅक्टिस मॅच आहे. शब्द आठव, शब्द संग्रह खोल, डायरी खोलती. हो चौथा चेंडू हवेमध्ये. बघूया खाली क्षेत्ररक्षक देखील आहे आणि इथं मात्र झेल सोडला. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही एकच धाव. चार चेंडू आणि 3 धावा. चांगल्याशी गोलंदाजी करतोय मनीष. नक्कीच एक मोठा गडी बाद करण्याची मोठी संधी निर्माण केली होती गोलंदाज मनीष याने. हो पाचवा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. बघूया तिथं देखील क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली, परंतु चेंडू जातोय सीमेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. धाव संख्या ती 7 धावा. 5 चेंडू आणि 7 धावा. त्याच्याकडून मायना कर तो निघणार ना. चौका गेल्यानंतर बॉल नाही. 5 चेंडू 7 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू मनीष यांचा. स्ट्राईकला सागर आगान. हो शेवटचा चेंडू लेग साईडच्या दिशेने. बघूया एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि चेंडू जाईल सीमेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. त्याचा मोबाईल हँग झाला मला. माझा ते गारटला पाणी पडलं. त्या बॉल पडला चौका गेला. अरे मग तू सांग ना, तो लिहिल ना, मायने लिहिल ना पाठीमागे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 11 धावा. मायना असंच लिहून घे टाइम मॅच भरवल्याबद्दल परमिशन मग. दुसरं षटक घेऊन आलाय तो अनिल. बघूया स्ट्राईकला येतो संदीप. अजूनही सलामीचे 2 फलंदाज संदीप आणि सागर खेळपट्टीवरती आहे. जोपर्यंत हे दोघं खेळपट्टीवरती असतील तोपर्यंत पूर्णपणे जर सामना बघितला तर एक तर संघाकडे झुकलेला असेल. पहिला चेंडू अनिल कडू यांचा. हो पुलटा चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने भरकवलाय. चेंडू जातोय सीमेच्या पलीकडं. पंचांचा इशारा नो चेंडू. नो +6 म्हणजे या 7 धावा. कुठलाही चेंडू न धरता 7 धावा खर्च केला गोलंदाज अनिल याने.
धावसंख्या झाली ती 18 धावा. काढायची त्याला लॅमिनेशन करायचं पुन्हा एकदा फ्रेटचा चेंडू. बरोबर झेरॉक्स मारायची. आता मात्र चेंडू गॅप मध्ये बघूया चांगलं क्षेत्ररक्षण होईल का, परंतु चेंडू गेलाय पुन्हा एकदा 4 धाव्यांसाठी. संदीपच्या बॅट मधनं बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. किती पहिला बोललो पहिले 7 घे. नाही माहिती. पहिलं नऊ बॉल, ते नऊ शे- plus यांची six. वाटतं, बघतो कुठं मग एका चेंडू मध्ये जवळजवळ 11 धावा खर्च केल्या गोलंदाज अनिल कडू याने. धावसंख्या झाली ती 22 धावा. तू जे जाईल ना पुन्हा एकदा 4 धावा. चांगलीशी फटकेबाजी संदीप पोटकुले यांच्या बॅट मध्ये निघते. पहिला षटकार त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. 2 चेंडू मध्ये 15 धावा खर्च केल्या गोलंदाज अनिल कडू याने. 22 चेंडू आणि 23 धावांची गरज जिंकण्यासाठी एकटा कसारा. धावसंख्या झाली ती 26 धावा. 2 चेंडू 26 धावा. म्हटलं भैया पेट द्या धावती. कोणाचं तर नाव टाकतोच लागेल. फक्त मला वाटतं नाव नाही. तेच ना तोच इश्यू आहे. शॉर्ट पिच चेंडू होता नक्कीच एक धाव पूर्ण केली आणि एकच धाव. नमस्कार कुठे आहेत? पोलीस स्टेशनला आहे ते? काय म्हटलं मॅच धावसंख्या ती 27 धावा. अजून या षटकातील जर बघायला गेलं तर 3 चेंडू शिल्लक आहे अनिल कडू यांचे. मिळाली होती ते. हा दोन्ही पाडा बरोबर. चौथा चेंडू उर्वशी बॅटिंग केला सागर याने. बघूया एक धाव पूर्ण केली आणि एकच धावेवरती समाधान. तुम्हाला खेळायचं असं हो, उद्या या उद्या खेळा ना. आता तुम्ही धावती भेट द्याल. त्याच्या बॅट मध्ये मोठी फटके येत होते. त्या फलंदाजात आता मात्र अनिल कडू यांनी बाद केलाय आणि संदीप यांची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो प्रदीप भालसिंग. हा येतो मी. या अर्ज घेऊन म्हणे टाकू तारीख काय टाकायची देव टाकून आता गोपनीय होतं काय करून हा मग देवकटे. या षटकातील शेवटचा चेंडू. समजणार पण नाही. अजूनही 19 चेंडू मध्ये 21 धाव्यांची गरज एकटा संघाला जिंकण्यासाठी. हो शेवटचा चेंडू. चांगलासा फटका. चांगलंसं क्षेत्ररक्षक देखील झालंय. बघूया एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का आणि नक्कीच दुसरी धाव देखील पूर्ण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 30 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. बांबळे कुठे येणार होता ना 19 मग घरी होता. फोन कर ना मॅच चालू लवकर म्हण. अध्यक्ष साहेबांना फोन करा म्हटली म्हणला. शरद यांचा पहिल्याच चेंडूवरती येते सिंगल. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल. बघूया आता मात्र स्ट्राईकला गेला ते प्रदीप भालसिंग. मोठे फटके मारण्यामध्ये माहिर हा फलंदाज.
कसारा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तुम्हाला हे माहित नाही का तिथं ते काय बोलले आम्हाला तेव्हा ते चांगलासा फटका बघूया, तिथं शतरक्षक देखील आहे. एक धाव पूर्ण केलं जाईल. तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करता ही गोष्ट तुम्ही कोण आहे? कुठेतरी सिंगल डबलच्या मी तुला काय बोलतो, कसारा क्रिकेट असोसिएशनच्या स्वरूपाने पुढे जाताना एकता संघ जर बघायला गेलं तर अजूनही 16 चेंडू आणि 17 धावांची गरज जिंकण्यासाठी. आणि ऋषींची सही आहे आणि अध्यक्ष म्हणून बस एकाचं कोणाचं तरी नाव द्यायचं म्हणून त्याचं नाव घ्यायचं असं आलं तुझ्या लक्षात. चांगलासा फटका रिव्हर्सची बघूया. एक धाव पूर्ण केली. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु एकच धाव. तरी आपले सहकारी बस आणि तू काही मित्र सांगतो लग्न होऊन देणार नाही म्हणजे आपण बरोबर. फक्त एक प्रोटोकॉल आपल्याला पूर्ण करायचं आमच्याकडून आम्ही, आणि त्याला सांगितलं ना तुमच्या कार आला मग आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने चांगलासा फटका. चेंडू जातोय सीमेच्या पलीकडे 6 धावांसाठी. 14 चेंडू आणि 10 धावांची गरज जिंकण्यासाठी एकता संघाला. फुलता चेंडू होता, नो चेंडू होता. नो चेंडूवरती आलेली एक सिंगल. आणि दुसरीचा देखील प्रयत्न केला गेला आहे आणि बघता बघता इथं दुसरी धाव देखील पूर्ण. चोरटी धाव म्हणावं लागल. नो +2 अशा 3 धावा. केलाय का तू त्यांना फोन कर. मी दाखवतो काय रे नाही आला कोणता नंबर आता मात्र जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 14 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. बघूया या 2 चेंडू मध्ये सामना फिनिश करतील का प्रदीप भालसिंग. आणि नक्कीच मोठा फटका. खाली क्षेत्ररक्षक आहे का, नक्कीच वाशाळाला लेफ्टला वाशाळा रोड चांगलासा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा देखील मी आता सावंडा पूर्ण केलाय प्रदीप भालसिंग याने. 13 चेंडू 5 धावांची गरज असताना या चेंडूवरती षटकार येईल का. बाहेर हायवे नक्कीच मोठा फटका आला तर सामना फिनिश होईल. आणि तो टप्पा चढले ना पुढं तर तिथं वाशाळाला बाजूला असा लेफ्टला रोड निघतो. चेंडू हवेमध्ये बघूया ग्राउंड पण झेल होईल का, परंतु कुठल्या प्रकारचा झेल नाही. परिणामी 1 धाव पूर्ण केली. हो ठीक आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 45 धावा. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. आता मात्र वाईट चेंडू. निर्धावाचा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी बबलू यांच्याकडनं. पहिला चेंडू कुठेतरी वाईट म्हणजे खराब चेंडू होता. त्यानंतर बघायला तर निर्धावाचा चेंडू. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईकला प्रदीप. हो नक्कीच मोठा फटका आलाय आणि विनिंग शॉट म्हणावं लागल. सामना जिंकलाय तो एकता संघाने. किंवा आयोजित करण्याबाबत असं